या सगळ्या संदर्भात आणखी काही अपडेट्स समोर येत आहेत, त्याच्याकडे जाऊया। रत्नागिरीमधील लोटे एमआयडीसीलाही युद्धाची झळ बसली। गॅसचा तुटवडा जाणवू लागलाय, त्यामुळे एमआयडीसी मधल्या अनेक मोठ्या उद्योगांना फटका बसलाय। गॅसची कमतरता निर्माण झाल्याने कंपनीमध्ये कॅन्टीनही बंद पडण्याच्या मार्गावर आहे। लोटे एमआयडीसी मध्ये कंपनीत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर झालाय। त्याचवेळी उद्यापासून चिपळूणमधील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे। तिकडे धोबी घाटाला देखील युद्धाच्या झळा बसतात। कपडे सुकवण्याचे यंत्र एलपीजी सिलेंडरवर चालतं, मात्र गॅसच्या टंचाईमुळे कामकाज मंदावलं आणि मागच्या 7 दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच मिळत नाहीये, अशी माहिती धोबी व्यावसायिकांनी दिली। तिकडे वार चालल्यामुळे आपल्याकडे जे इंधन सप्लाय आहे गॅसची, ते मला वाटतं पूर्णपणे बंद किंवा कमी झाली आहे। म्हणून त्याचा फटका आमचा धोबी घाटावर पण बसले। कारण जर हे संपला नाही लवकर, मग आम्ही कपडे कसे सुकवणार, क्लिनिकमध्ये पेशंटचा ह्याचा त्याचा कपडे कसे देणार, त्याप्रमाणे ते पण सफर करणार। म्हणून हे लवकर संपवावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.